मंडळी नमस्कार. गोड गोपीच्या एका नव्या मुलाखतीत मी आर.जे. ओंकार पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो. आणि आजचा दिवस खरंच माझ्यासाठी खूप खास आहे. कारण एक अतिशय गोड व्यक्तिमत्व आत्ता माझ्या सोबत आहे. प्राचार्य विश्वास सायनाकर सर. आणि त्यांचं एकतर शिक्षण क्षेत्रातलं काम, सोबतच सामाजिक काम आणि बऱ्याच गोष्टींना त्यांनी हात घालायचा प्रयत्न केलेला आहे. अगदी कॉलेजमध्ये शिकवणं आणि घरी मुलांच्या शिकवण्या घेणं, अशी बरीच सामाजिक आणि शैक्षणिक कामं सरांनी केलेली आहेत. तर त्याबद्दलच त्यांचा काळ कसा होता, त्यांनी शिक्षण कसं घेतलं, त्यांच्या काळातल्या शिकवण्याच्या पद्धती कशा होत्या आणि आत्ता सध्याच्या काळात शिक्षण नेमकं कोणत्या दिशेने चाललंय आणि ज्या काही गोष्टी होतात त्याच्यावर सायनाकर सरांची काय मतं आहेत, या सगळ्या गोष्टींवर आज आपण चर्चा करणार आहोत, गप्पा मारणार आहोत. सर, सुरुवातीला मी या मुलाखतीच्या भागात आपलं अगदी मनापासून स्वागत करतो. थँक्यू. खूप छान वाटतंय सर आपल्याबद्दल जाणून घ्यायला. म्हणजे बऱ्याच गोष्टी मी ऐकून आहे, पण काही गोष्टी आज तुमच्याकडून मला आणि सगळ्यांनाच ऐकायला मिळणार आहेत. तर सायनाकर सरांचं शिक्षण नेमकं कुठे झालं? एक तर माझं संपूर्ण शिक्षण रयत शिक्षण संस्थेमध्ये झालं. म्हणजे 8वी 9वी मी क्रांतिसेवा नाना पाटील हायस्कूल भवननगरला केलं. त्याच्यानंतर 10वी 11वी स्वामी रामानंद विद्यालय रामाननगर तिथं केलं. नंतर गाडगे महाराज कॉलेजला मी गेलो. तिथं मी लेबर स्कीमला होतो. आणि तिथं असताना मी FY BA पर्यंत शिक्षण घेतलं, प्री डिग्री आणि FY BA. त्याच्यानंतर बी आणि MA करण्यासाठी मी छत्रपती शिवाजी कॉलेजला गेलो. कारण इंग्लिश विषयाचं एक अग्रगण्य स्थान म्हणून छत्रपती शिवाजी कॉलेज ओळखलं जायचं. कारण बॅरिस्टर PG पाटील आणि सोमतीबाई पाटील हे ब्राईट अँड ब्रिलियंट कपल आपण ज्याला म्हणतो ते शिकवत असतात तिथं. त्यांच्या हाताखाली शिकण्यासाठी 60 ते 64 या काळामध्ये मी छत्रपती शिवाजी कॉलेज सातारमध्ये होतो. अच्छा. पण तिथं तुमचा बॅरिस्टर PG पाटील यांच्याशी संपर्क आला असेल. हो. पण त्याआधी त्यांच्या व्यक्तिमत्वाचा तुमच्यावर काही प्रभाव पडला होता का? की तिथं गेल्यानंतर तुमच्या लक्षात आलं की आपल्याला शिक्षण क्षेत्रात काहीतरी काम करायचंय? आधी त्यांचं व्याख्यान ऐकलं होतं मी. पण प्रत्यक्ष संपर्क शिवाजी कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतरच झाला. त्याच्या आधी त्यांच्याशी फारसा संबंध नव्हता. कारण मी गाडगे महाराज कॉलेज कराडला होतो. नंतर छत्रपती शिवाजी कॉलेजला गेलो. अच्छा. पण त्या काळात म्हणजे आत्ताचा जर काळ बघितला तर शिक्षणासाठी मुलांना खूप चांगलं वातावरण घरातून मिळतं. पण तो काळ बघितला तर तुमच्या घरचं वातावरण कसं होतं आणि शिक्षणाच्या बाबतीत घरातून पाठिंबा किंवा त्या काळातल्या इतर गोष्टींबद्दल काय सांगाल? एक तर घरची परिस्थिती ही साधारण होती. वडील हरिहर मैसूर किर्लोस्करला नोकरीला होते. तुटपुंजा पगार असायचा. त्यातनं 20 रुपये मला महिन्याला मिळायचे. त्यामुळे जेवणाचा आणि बाकीचा खर्च भागवण्याचा शिक्षणाचा मी लेबर स्कीममध्ये काम करत असते. आणि लेबर स्कीममध्ये काम करताना खड्डे खणणं, पाणी आणणं, इमारतीवर पाणी मारणं, इमारतीचा गारा करणं, स्लॅब टाकणं, इमारतीवर पाणी मारणं, ही सगळी कामं, खडी फोडण्यासहित सगळी कामं मी केली. आणि त्याचे मोबदला दिवसाला म्हणजे 1 तासाला आम्हाला 8 आणे मिळायचे. त्याच्यामधून आमचा खर्च चालू. पण त्यावेळी असं नाही का वाटायचं की आपल्याला अशी कामं, कष्टाची कामं करावी लागतात आणि ती कामं करून मग जाऊन शिक्षण घ्यायचं? मग त्यामध्ये असं व्हायचं का की कुठेतरी आपली एनर्जी या कामांमध्येच जाते आणि आता शिकण्यासाठी आपण वेगळा वेळ किंवा वेगळी एनर्जी आणायची कुठून, असं व्हायचं? नाही, असं काही नाही. कारण लेबर करताना आपण जो अभ्यास केलेला आहे तर चिंतन मनन करणं हे चालूच असायचं. त्यामुळे एका अर्थाने रिव्हिजन असायची. लेबरचा परिणाम काही झाला नाही. कर्मयोगांचे म्हटलं मन, मनगट, मेंदू तिन्ही मजबूत असायला पाहिजे. याला कारणीभूत कर्मयोगांची शिक्षण पद्धती आहे. आणि आम्ही भाग्यवान की त्या शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून आम्ही शेवटपर्यंत शिकलो. अच्छा. पण सर, तेव्हाच्या काळाबद्दल तुम्ही सांगितलं म्हणजे घरची परिस्थिती साधारण असली तरी शिक्षणासाठी घरातलं वातावरण चांगलं होतं. चांगलं. अजून असे कोणते त्या काळातले शिक्षक होते की ज्यांचा प्रभाव तुम्हाला वाटतं की तुमच्यावर पडला किंवा तुम्हाला या क्षेत्रात येण्यासाठी, शिक्षणाची आणखीन ओढ लागण्यासाठी त्यांचं मार्गदर्शन फार महत्वाचं वाटलं? प्राथमिक शाळेमध्ये कांबळे गुरुजी होते. खासेराव कांबळे गुरुजी ते अतिशय चांगलं शिकवत असतात. खरंच त्यांच्यामुळं 4थी 5वी 6वी 7वी सगळे वर्ग भवननगरला निघाले.
आणि एकदा वर्गामध्ये असं घडलं होतं, चौथी आणि दुसरीचा वर्ग एकत्र बसायचा आणि त्या चौथीला त्यांनी विचारलं की शतशाखा असलेला वृक्ष म्हणजे काय. चौथीच्या कोणाला उत्तर देता आलं नाही. मी हात वर केला दुसरीला बसून. मी उत्तर दिलं, शतशाखा म्हणजे 100 फांद्या असलेला वृक्ष. त्यानं मला कौतुक केलं. ते म्हणले, "हा मराठी भाषेचा शिवाजी आहे." हे प्रोत्साहन त्यांच्याकडून मिळालं. बामा हराळे होते, त्यांनी कविता करायला शिकवल्या. त्याच्यानंतर रामानगरला कुंभार सर होते आणि या कुंभार सरनी अतिशय जवळून मुलासारखी माझी काळजी घेतली आणि ते हॉस्टेलचे रेक्टर होते. मी हॉस्टेलमध्ये राहून शिकत असे आणि त्यावेळेला अगदी मुलासारखी काळजी. पहाटेच्या वेळेला उठून मला टॉनिक घ्यायला लागायचं, त्याच्याबरोबर दूध घ्यायला लागायचं. हा माणूस आपल्या दुधामधलं दूध मला देत असे. एवढी मुलासारखी काळजी त्यांनी घेतली. त्यांना रामानगरचे गांधी म्हणत असत. या अर्थाने एक अतिशय चांगला शिक्षक माझ्या आयुष्यामध्ये आला. त्याच वेळेला दबा जामदार होते. त्या जामदार सरने आम्हाला मराठी अतिशय चांगलं शिकवलं. सुदुबरेकर सर होते, ज्यांनी इंग्लिशची गोडी आम्हाला लावली, संस्कृतची गोडी लागली आणि या अर्थानं अतिशय चांगले शिक्षक मला माध्यमिक शाळेमध्ये, प्राथमिक शाळेमध्ये मिळाले. आमचं हे भाग्य. तुम्हाला शाळेत नेमका कोणता विषय जास्त आवडीचा होता? मला भाषा विषय आवडायचे सगळे. मराठी, गणिताशी माझं इंग्लिश? फारसं जमायचं नाही. अच्छा, म्हणजे गणित थोडासा नावडता होता, पण इतर भाषा विषय तुम्हाला सगळे आवडायचे. पण नंतर इंग्रजी, म्हणजे आत्ताच्या काळात इंग्लिश शिकणं हे तसं थोडंसं सोपं झालेलं आहे. काही क्लासेस आहेत, इंटरनेट आहे, पुस्तकं बरीच अवेलेबल आहेत. पण त्या काळात इंग्लिश शिकणं आणि ते शिकून घेतलं पाहिजे, त्या भाषेचं महत्व जे होतं इंग्लिश भाषेचं, ते तुम्ही कसं ओळखलं आणि त्याच्यासाठी कोण कारणीभूत होतं? मी गाडगे महाराज कॉलेजला असताना तिथं आम्हाला एक S.R. शिंदे नावाचे शिक्षक होते, प्राध्यापक. इंग्लिश अतिशय चांगलं बोलत असत, चांगलं शिकवत असत. माझ्या डोक्यात मराठी घेऊन तिथंच गाडगे महाराजमध्ये राहायचं होतं, कारण तिथं BA पर्यंत इंग्लिश होतं, मराठी होतं. त्याने मला एक दिवशी बोलवून घेतलं. ते म्हणले, "कशाला मराठी घेतोस? त्याच्याविषयी इंग्लिश घे. एक अतिशय नवीन भाषा शिकता येईल आणि तुला वाटलं नंतर मराठीमध्ये MA कर तू." तर S.R. शिंदेनी सांगितल्यामुळं मी इंग्लिश घ्यायचा निर्णय घेतला आणि तो मला पथ्यकारक ठरलाही निश्चित. अच्छा. पण 64 पासून तुम्ही शिक्षक म्हणून काम करायला सुरुवात केली. हो. पण त्याआधी आपल्याला शिक्षक व्हायचंय, हे साधारण कधी ठरलं होतं? एक शिक्षक दिन असतो. रामानगरला मी शिक्षक दिनाला हिंदीचा तास घेतला होता आणि तो झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी येऊन सांगितलं, अतिशय चांगलं शिकवलं. तेव्हा मला वाटलं की आपण शिक्षक व्हावं. त्याच्या पुढे जाऊन कुंभार सर होते किंवा द.ब. जामदार होते, S.R. शिंदे होते. त्यांच्याकडून मलाही वाटायला लागलं आपण प्राध्यापक व्हायला पाहिजे आणि इंग्लिश विषयाचं प्राध्यापक व्हायला पाहिजे. वा. पण त्यानंतर तुमची मग शिक्षक म्हणून तुम्ही रुजू झालात आणि तुमची कारकीर्द सुरू झाली. पण तुम्हाला तुमचा पहिला दिवस आठवतोय का, की ज्या दिवशी तुम्ही रुजू झालात आणि तुम्ही प्रत्यक्ष शिकवायला सुरुवात केली? पहिल्यांदा मी ट्युटर म्हणून काम केलं. हां. छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये BA क्लास मिळाला मला. त्याच्यानंतर गाडगे महाराज कॉलेजमध्ये ट्युटर म्हणून आलो. ट्युटर म्हणून मी पहिल्यांदा उभं राहिलो विद्यार्थ्यांच्या समोर. 150 विद्यार्थी समोर होते आणि त्यांना माईकवरनं शिकवायला लागायचं. तो माझा पहिला प्रसंग होता. इंग्लिशचं एक चांगलं असतं, काही मुलं समजतं म्हणून गप्प बसतात, काही समजत नाही म्हणून गप्प बसतात. त्यामुळे शांतपणानं पहिला पिरियड माझा पार पडला आणि मला वाटलं की आपण शिक्षक होऊ शकतो. अच्छा. पण जेव्हा तुमची कॉलेजमध्ये तुम्ही शिकवायला सुरुवात केलीत, तर तेव्हा इंग्लिश शिकवताना आणि एकूणच शिकवताना तुम्ही तेव्हा नवीन होतात शिक्षक म्हणून, तर काय गमती-जमती व्हायच्या किंवा तसं एक प्रेशर होतं का, की आता आपल्याला जमेल का वर्गात जाऊन शिकवणं, मुलांना शांत करणं, याचं त्या काळात कुठलं दडपण होतं? प्रेशर हा भाग कधीच नव्हता. कारण एकतर वक्तृत्व स्पर्धेमध्ये मी भाग घेत असे, मराठी आणि त्याच्यामध्ये बेळगावला मला गंगाधरराव देशपांडे ढाल मिळाली होती. त्यामुळे समोर प्रेक्षकासमोर बोलणं माझ्यासाठी काही नवीन नव्हतं. त्यामुळं बोलण्याचा सराव नेहमीचा असल्यामुळं मराठीमध्ये काय आणि इंग्लिशमध्ये काय, बोलणं ही काही अवघड गोष्ट नाही. आणि मग सांगितल्याप्रमाणे बरीचशी मुलं समजतं म्हणून गप्प बसायची, काही समजत नाही म्हणून गप्प बसायची.
वर्ग शांत असायचा, या अर्थाने विद्यार्थ्यांचं कॉपरेशन मिळायचं. आणि पहिल्यांदाच मी एक निबंध ट्युटर असं म्हणून निबंध देत असे, माय व्हिलेज, माझं गाव. आणि त्याच्यामधनं मुलांची साधारणपणे कल्पना यायची, कोण कुठे आहे, कोण कुठे आहे, कोण कुठल्या गावचं आहे, कोणाची गुणवत्ता काय. आणि हे लक्षात आल्यामुळं त्या मुलांना त्या पद्धतीनं ट्रीट करणं सोपं व्हायचं. ट्युटर असताना प्राध्यापक झाल्यानंतर काही प्रश्नच येत नव्हता. विद्यार्थ्यांना चांगलं शिकवणं हा माझ्या कामाचा भाग होता. तेव्हा जर आपण बघितलं तर गरिबीचं प्रमाण सुद्धा जास्त होतं आणि ग्रामीण भागातले बरेच विद्यार्थी कॉलेजमध्ये यायचे, प्रवेश घ्यायचे. बऱ्याचदा सायकलवरून, काही वेळेस चालत, काही वेळेस बसने प्रवास व्हायचा आणि शिक्षणासाठी मुलं लांबून यायची. तर असं व्हायचं का, की या मुलांना खरंच खूप तळमळ आहे आणि आपण यांना अजून जास्तीत जास्त काहीतरी दिलं पाहिजे, यासाठी काही वेगळे प्रयत्न करणं, असं काही तुमच्याकडून व्हायचं? अर्थात. त्या काळामध्ये नेहमी तर आम्ही शिकवतच होतो. 7:30 ते 11:30. त्याच्यानंतर जेवण वगैरे झालं, की पुन्हा कॉलेजमध्ये 2 ते 6 पर्यंत जादा तास चालायचे. मराठी, इंग्लिश सगळ्याच विषयाचे. आणि त्यामुळे इंग्लिशला जास्ती तास त्याच्यामध्ये असायचे. त्या माध्यमातनं आम्ही मुलांना इंग्लिश शिकवत होतो. आणि जवळ जाऊन साधारणपणे व्यक्तिगत संपर्क म्हणतो तशा स्वरूपाचा संपर्क मुलांच्या बरोबर होता. त्याचबरोबर मी घरी शिकवणी घेत असे. अर्थात ती पैशाशिवाय असायची. आणि ज्या विद्यार्थ्यांचं इंग्लिश कच्चं होतं, ज्यांना आणायचं, ते विद्यार्थी घरी येत असत, लिखाण करून दाखवत असत. त्या लिखाणामध्ये सुधारणा करून द्यायच्या आणि पुन्हा ते लिहून आणणं. या पद्धतीने इंग्लिश विषय सुधारण्याचा मी प्रयत्न त्या काळामध्ये केला आणि तो यशस्वी झाला मोठ्या प्रमाणावर. पण मग तुम्हाला त्याची काय गरज वाटली त्या काळात? म्हणजे तुम्ही एकतर कॉलेजमध्ये मुलांना शिकवत होतात. मग जे काम आपण कॉलेजमध्ये करतो ते परत घरी आल्यानंतर वेगळा वेळ काढून आपण कुठलाही मोबदल्याचा अपेक्षा न करता मुलांना शिकवणं, हे कशासाठी होतं? तर ते एक कारण आहे. इंग्लिश विषय हा आपण म्हणतो विद्यार्थ्यांचा दुबळेपणा आहे. एक वीक पॉइंट ज्याला आपण म्हणतो. मग त्याच्यामध्येच त्यांना सामर्थ्य जर दिलं, तरी मुलं झपाट्यानं पुढे सरकू शकतील याच्याबद्दल मला खात्री होती. त्यामुळे जे करणं शक्य आहे, लायब्ररीमधली पुस्तकं देणं, स्वतःची काही पुस्तकं चांगली अशी वाचण्यासारखी चित्र वगैरे असलेली ती देणं. या अर्थानं विद्यार्थ्यांचं इंग्लिश शिकवण्यासाठी बॅचलर्स होतो, त्यामुळे काही काम नव्हतं. इस्लामपूरमध्ये करमणुकीचं साधन नव्हतं. त्यामुळे शिकवणं ही माझी करमणूक होती. एक तर विद्यार्थ्यांच्यामध्ये प्रचंड सुप्त शक्ती असते. त्याला फक्त दिशा देणं महत्वाचं. आणि वेळेत जर दिशा दिली नाही, तर एकतर ते वाया जातं आणि मुलंही काही वेळेला वाया जातात. त्यामुळे आम्ही एक केलं, म्हणजे पाश्चात्य संस्कृतीमधली जी करमणुकीची पद्धत आहे ना, पाश्चात्य नाच, पाश्चात्य गाणी, या सगळ्यांना छेद देत आम्ही म्हटलं, की तुम्ही भारतीय संगीत, भारतीय नृत्य प्रकार हे अवलंबायला सुरुवात करा. आणि मुलांनी ते मानलं. त्यामुळे वाघे मुरळीचं नृत्य आमचा विजय खोडकीकर आहे, तो, त्याची बहीण, आणखी काही मुलं, खरात वगैरे, या सर्वांनी ते बसवलं. आणि ते एवढं चांगलं झालं की जिल्ह्यामध्ये पहिला आला, तसा विद्यापीठामध्ये पहिला आला. आणि ते चेन्नईला गेलं राष्ट्रीय पातळीवर, तिथेही त्यांनी क्रमांक मिळवला. यातनं लक्षात यायला लागलं की मुलांनी दिशा जर दिली तर मुलं उत्तुंग यश संपादन करू शकतात. त्यामुळं कथा स्पर्धा असेल, कथाकथन असेल, किंवा निबंध लिहिणं असेल, किंवा मग कबड्डीच्या स्पर्धा, खो खोच्या स्पर्धा, व्हॉलीबॉलच्या स्पर्धा, यातनं त्यांना जे करणं शक्य असेल ते तर त्यांनी करावं. आम्ही बघितले एक दिवशी पोलवॉल्ट चालू होता, बांबू उडी. तर आधीचा चॅम्पियन जो होता, तो त्यानं जी उडी मारली, त्याच्यापेक्षाही डंगारणे नावाचा नवीन विद्यार्थी आला आणि पहिलीच उडी त्याच्यापेक्षा जास्त उंच मारली. की असू शकतं. मग त्या अर्थानं तो त्या बाजूला वळला. कुस्तीकडे काही विद्यार्थी असायचे. कुस्तीच्या टीम, व्हॉलीबॉलच्या टीम्स मी घेऊन जात असे सांगलीला वगैरे. ॲथलेटिक्सच्या टीम नेत असे. आमच्याकडे पांडुरंग मस्कर होता, तो नंतर विद्यापीठाचा कोच होता. त्याच्यानंतर यशस्वी गिरी, ती विद्यार्थिनी होती. विद्यार्थिनी संघ मी सांगलीला नेत असो आणि अतिशय चांगलं यश त्यांनी मिळालं. त्या म्हणजे खेळण्यामधनंही अनेक विद्यार्थ्यांना, किंवा सांस्कृतिक कार्यक्रमामधनं अनेक जणांना, किंवा वक्तृत्व स्पर्धामधनंही अनेक जणांना पुशअप मिळाला आणि मुलं आयुष्यात चमकतात. आताच्या काळामध्ये सूरज चौगुले आहे.
जो कार्यक्रमाचं सूत्रसंचलन करतो, अतिशय चांगला वक्ता आहे, अशी मुलं तयार झाली. कालिदास पाटील सारखा मुलगा तयार झाला, रवी गवळीकर सारखा मुलगा तयार झाला. एकापेक्षा एक चांगलं मुलं. प्रदीप वेंगुर्लेकर. महाराष्ट्रातली एकही स्पर्धा अशी नाही की जिथलं पहिलं बक्षीस त्यानं मिळवलं नाही. त्याचं एक वैशिष्ट्य होतं, बक्षीस जिंकलं की तो घरी फोन करायचा आणि मी जर नसलो तर सांगायचं नाही. मग माझी मिसेस सांगायची, तुमच्या लाडक्याचा फोन आलेला होता. त्याचा फोन यायचा, तो सांगायचा, सर मी पहिला क्रमांक मिळवला. महाराष्ट्रामधली प्रचंड बक्षिसं या मुलानं मिळवली. आणि आमची प्रथा होती की साताऱ्याला कर्मवीर चषक होता. आमच्या कॉलेजनं 3 वेळा मिळवलं. एकदा भावे असताना, एकदा वेंगुर्लेकर असताना, एकदा श्याम सिद्दीकी असताना. या अर्थानं मुलांनी विद्यापीठामधलं अतिशय चांगलं यश मिळवलं. हे त्यांना दिशा देणं हेच महत्वाचं होतं. म्हणजे तुम्ही आता सांगितलं की वाघ्या मुरळी डान्स पासूनची सुरुवात झाली, मग एक तर वक्तृत्व असेल, क्रीडा असेल, अशा बऱ्याच गोष्टी होत्या. म्हणजे मुलांना फक्त शिक्षण किंवा पुस्तकी शिक्षण काही वेळेस नाही. कंटाळवाणं वाटतं. पण जर या इतर अंगांचा पण विचार केला तर ज्या गोष्टी मुलांना आवडत असतात, ज्यात त्यांचा इंटरेस्ट असतो, त्या जर त्यांना दिल्या तर त्याचा परिणाम मुलांचा कॉलेजमधला एकतर इंटरेस्ट आणि वर्गातला इंटरेस्ट यामध्ये आपल्याला त्यात त्यांना खेचून आणणं शक्य होतं या गोष्टींमुळे. होतं. काही गोष्टी अशा आमच्या इकडं आम्ही भारतीय संगीत म्हटलं ना, त्याच्यामध्ये नाट्यगीत, भावगीत आणि भक्तिगीत अशा स्पर्धा घेतल्या. 15 ऑगस्टला तर स्पर्धा व्हायच्या, मुलं भाग घ्यायच्या आणि बक्षिसंही देत होतो. प्राध्यापक पटेकरांना संगीतामध्ये इंटरेस्ट होता, तो विभाग त्यांच्याकडे सोपवून दिला. या पद्धतीने ज्याला म्हणजे ज्या प्राध्यापकाला, ज्या विद्यार्थ्याला जे आवडतं त्याला ते मिळत गेलं. आणि कितीतरी विद्यार्थी केवळ संगीताच्या बळावर अनेक शाळांमध्ये, कॉलेजमध्ये नोकरीला आहेत. आमचा विजय नांगरे अतिशय चांगला कलाकार आहे, तो उत्तम चित्रकार आहे, व्यंगचित्रकार आहे. लोकमतचं पहिलं पान बघितलं त्याचं व्यंगचित्र असतं. या स्वरूपात एकापेक्षा एक चांगली मुलं. किंवा प्रदीप वाघ जो आहे, तो प्रकाश पब्लिक स्कूलमध्ये लेक्चरर आहे, त्याला तो नृत्यामध्ये चांगला भाग घेतला होता. या अर्थानं मुलं अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याच्या आयुष्यामध्ये स्थिर झाली आणि आज इथे आठवण करतात त्या काळाची, कारण त्या काळामुळे आम्ही घडलो असं त्यांचं म्हणणं आहे. क्या बात आहे. तो काळ अगदीच भारी असेल तुम्हाला. आता तो सगळा काळ व्यक्तिगत संपर्क होते. तुमच्या डोळ्यांसमोर तो आता काळ सगळा उभा राहत असेल. पण आजही भेटतात. त्या विद्यार्थ्यांना तुम्ही बऱ्याच गोष्टी दिल्या असतील, म्हणजे शिक्षणासोबत अनेक उपक्रम घेणं आणि त्यातून त्यांच्या कलागुणांचा कसा विकास होईल यासाठी तुमच्याकडून आणि संस्थेकडून प्रयत्न झाले. पण काही वेळेस कठोर भूमिका सुद्धा घ्यायला लागली असेल, काही वेळेस शिक्षा सुद्धा करावी लागली असेल. घ्यायला लागते. तर असं काही प्रसंग एखादा सांगू शकाल? एक प्रसंग असा, आमच्या इकडे कर्मवीर भाऊराव पाटीलचं शॉर्ट फॉर्म KBP होतं. तर काही वेळेला भिंतीवर लिहिलं असायचं, KBP म्हणजे कसं बसं पास, कोणी बी पास. एवढं प्रचंड कॉपीचं प्रमाण. त्याला कुणी चाळा घालू शकत नव्हतं. त्यामुळे एक काळ असा आला की आमचं 12वीचं केंद्र गेलं, सिनियर कॉलेजचं केंद्र गेलं आणि आम्ही ब्लॅकलिस्टमध्ये आलो. हा मोठा काळिमा होता. आणि विद्यापीठांचा निर्णय असा घेतला होता, केंद्र तुम्हाला मिळणार नाही. इस्लामपूरच्या विद्यार्थ्यांनी जाऊन सांगली, सातारा, कोल्हापूर अशा ठिकाणी परीक्षा द्याव्यात. आम्ही तुम्हाला केंद्र देणार नाही, कारण तुम्ही केंद्र चालवण्याचे योग्यतेचे नाही. त्यामुळे आम्ही निर्णय असा घेतला की वाटेल ते झालं तरी कॉपी निपटून काढायची. सगळ्या स्टाफची मीटिंग घेतली. म्हटलं कर्मवीरांचा एवढा मोठा अपमान कधी कोणी केलेला नाही, त्यामुळे इथून पुढे हा प्रकार आपण खपवू द्यायचा नाही. सगळ्या स्टाफने मान्य केलं, लिरिकलनं मान्य केलं आणि मी मोहीमच राबवली की कॉपी मुक्त महाविद्यालय. आणि आम्ही केलं. हे करताना 150 कॉपीचे प्रकरण आम्ही केले. विद्यापीठाकडे 70-75, SSC बोर्डाकडे 70-75. पण विद्यापीठाने चुकीचा अर्थ घेतला आणि विद्यापीठाने आम्हाला काळ्या यादीत टाकलं. एक दिवशी ND पाटील आले, ते आमच्या संस्थेचे अध्यक्ष. ते म्हटले, कशाला परीक्षा घेता येत नसतं तर बंद करा. ते म्हटलं असं नाही, आम्ही परीक्षा चोख व्हाव्यात, निकोप व्हाव्यात म्हणून कॉपीची प्रकरणं पकडली आणि ती विद्यापीठाकडे पाठवली. त्यांनी चुकीचा अर्थ घेतलाय, हे आमचा दोष नव्हे. मी त्यांना ती फाईल दाखवली कॉपी केलेल्या मुलांची आणि त्यांना सांगितलं आम्ही हा निर्णय कॉपीमुक्त कॉलेज करण्यासाठी. ते म्हणले चल विद्यापीठात जाऊया. आम्ही विद्यापीठात गेलो. विद्यापीठाने व्हाईस चान्सलर समोर गेलो आणि ND पाटलांनी विचारलं, मला एक सांगा की मास कॉपीचा अर्थ समजावून सांगा. कुलगुरू गडबडले.
एनडी सर म्हणले डिक्शनरी आणा, तुमचे इंग्लिशचे प्राध्यापक आणा, तुमचे वकील आणा, कुणी मला मास कॉपीचा अर्थ समजावून सांगा. कुलगुरू गप बसल्यानंतर ते म्हणले मीच तुम्हाला सांगतो, जिथं संस्थाचालक, जिथं सगळा स्टाफ, क्लिनिकल स्टाफ सगळे सामील असतात आणि सगळे मिळून कॉपी करतात, त्याला मास कॉपी म्हणतात. त्यामुळे माझ्या प्राचार्यांनी हे केलेलं नाही. कॉपी मुक्त कॉलेज व्हावं म्हणून त्यांनी 75 कॉपीचे केसेस तुमच्याकडे पाठवले, ही फाईल बघा. आणि मग कुलगुरूंच्या लक्षात आलं आपली चूक, त्यांनी मान्य केलं आणि पुन्हा एकदा केंद्र आमचं आम्हाला बहाल केलं. आणि नंतर एनडी सरनी तेही सांगितलं आम्हाला केंद्र देणार नसलं तर ठीक आहे, म्हणजे एक करू आपण, आमची इमारत देतो, आम्ही नालायकांना संस्था अध्यक्ष प्राध्यापक सगळे बाजूला जातील, क्लार्क वगैरे, तुम्ही कोणालाही नेमा, पण माझं म्हणणं हे आहे की इस्लामपूरच्या मुलांच्या परीक्षा इस्लामपूरमध्ये झाल्या पाहिजेत. नाही झाल्या तर मी इथं उपोषणाला बसणार आहे आणि तुमच्या परीक्षा विद्यापीठाच्या कशा होतात तेच बघतो. या निकालाला आल्यानंतर मग मात्र कुलगुरू निर्णय घेतला. दरम्यानच्या काळामध्ये मी कार्यकारिणीवर निवडून गेलो आणि तिथून ठराव झाला की इस्लामपूर केंद्राला पुन्हा एकदा केंद्र द्यायचं. नाही, पण ही एवढी कठोर भूमिका त्यावेळी घेतली, मग ते ब्लॅकलिस्ट मध्ये गेलेलं केंद्र पुन्हा सुरू झालं आणि विद्यार्थ्यांचं जे काही नुकसान होणार होतं किंवा परीक्षेसाठी बाहेर जावं लागणार होतं ते टळलं. पण अशा कठोर भूमिका घ्याव्या लागतात त्यावेळेस, काही वेळेस वाईटपणा सुद्धा घ्यावा लागत असेल, तर त्यावेळेस मानसिकता कशी असते, म्हणजे आतून काय वाटत असतं? नाही, एक तर संस्थेचे अध्यक्ष एनडी पाटील ठामपणाने माझ्या मागे होते. म्हणजे आम्ही त्या विद्यार्थ्यांना काढून टाकल्यानंतर ते हायकोर्टमध्ये गेले. हायकोर्टमध्ये गेल्यानंतर एक दिवस एनडी सरांचा रात्री मला फोन आला, यू आर नॉट सपोज टू बज अन इंच. 1 इंच देखील आपल्या भूमिकेपासून हलायचं नाही, बदलायचं नाही. आणि मग आमचा निर्णय ठाम झाला. हायकोर्टमध्ये मुलं गेली. हायकोर्टने निर्णय घेतला की एखाद्या विद्यार्थ्याला काढायचं, ठेवायचं, दिल्लीला प्रवेश न करायचा हा अधिकार पूर्णतः प्राचार्यांचा आहे. आणि तो निकाल आल्यानंतर विद्यापीठवर आम्ही ते सर्क्युलेशन केलं आणि मग ही मुलं शांत झाली. या टोकाची भूमिका घ्यायला लागते, पण संस्था पाठीशी असते. तुम्ही संस्थेबद्दल सांगितलं आणि एनडी सरांचा पण आता उल्लेख केला. एनडी सरांबद्दल तुम्ही आधी ऐकून असाल, पण तुमची आणि त्यांची पहिली भेट कधी झाली? एनडी सरांची पहिली भेट तशी मी कॉलेजमध्ये शिकवायला आल्यानंतर कधी कधी होत असते, पण प्रत्यक्ष संपर्क हा प्राचार्य झाल्यानंतर जास्ती आला. पण माझ्या लक्षात आलं की हा माणूस वेगळा आहे. कारण प्राचार्य होताना पहिल्या दिवशीच त्यांनी मला सांगितले, हे बघ, तू मला एक पै देऊ नको, माझ्याकडे एक पै मागू नको, तुला येणाऱ्या पैशामध्ये कॉलेज एवढं चांगलं कर की इस्लामपूरच्या विद्यार्थ्याला सांगली, कोल्हापूर, कराडला शिक्षणासाठी जायला लागू नये. त्या दृष्टीने तिथून पुढची आमची 16 वर्षाची वाटचाल या पद्धतीचं होती. एम ए पर्यंतचे वर्ग काढणं, सायन्स बंद पडलं पण चालू करणं, या सगळ्या गोष्टी आम्ही केल्या. जे विद्यार्थ्यांना आवश्यक होतं तिथे आम्ही करत गेलो. अच्छा, पण प्राध्यापक ते प्राचार्य हा प्रवास कसा होता, म्हणजे ती तुमची निवड कशी झाली? तसं एक झालं, माझ्या आधी निपाणीकरनं ते मला सिनियर होते, त्यामुळे सिनियरिटी प्रमाणे त्यांना ऑर्डर दिली. त्यांचं काय झालं कोणास ठाऊक, त्यामुळे मला जमणार नाही. त्याच्यानंतर मी सिनियर होतो त्यामुळे ते माझ्यापर्यंत आलं. त्यामुळे 1 वर्ष मी ॲक्टिंग प्रिन्सिपल म्हणून काम केलं. ॲक्टिंग प्रिन्सिपल म्हणून काम करताना आमच्याकडे स्टेज नव्हतं. हे लाकडी स्टेज हलायचं. विद्यार्थ्यांना सांगून श्रमदानातून स्टेज उभं केलं. एक अतिशय चांगलं गॅदरिंग आम्ही पार पडलं. बाळासाहेब देसाई अध्यक्ष म्हणून आले होते. ते वर्षभरचं काम त्यांनी बघितलं. अनेक गोष्टी करायला लागल्या. कॉपी संपवायची म्हणजे मुळात हॉलनं दारं नव्हती. दारं केली, खिडक्या केल्या, बंदोबस्त केला, बंदिस्तपणा आणला आणि मग आम्हाला कॉपीला हात घालता आला. या सगळ्यामध्ये संस्थेचं मोठं यश होतं. आमच्याकडे काही नाठाळे विद्यार्थी होते. नाठाळ विद्यार्थी या अर्थानं की त्यांच्यात पैज लागायची. आज दिवसभर मी डझनभर बाकं फोडून दाखवली लाकडी तर मला चहा द्यायचा. असली नाठाळ मुलं होती. पण ते बाग दुरुस्त करणं या मुलांना, त्यातल्या अर्थात दोघंही ज्यांनी पैज लावली आणि ज्यानं पैज जिंकली ते दोघंही नंतर खुनामध्ये मेले. हेही तितकंच सत्य आहे. वाईटाचा शेवट वाईट होतो, चांगला कधी होत नाही. पण आम्ही मात्र याच्यामुळे डगमगलो नाही. आमच्याकडे शिपाई घेताना एखादा सुतार, एखादा बिगार काम करणारा, सेंटरिंग करणारा, या पद्धतीने आम्ही शिक्षक घेत होतो. एखादा शिपाई तबला वाजवणारा, पेटी वाजवणारा. त्यामुळे आमचा संच तयार असायचा.
वाद्य सगळे आम्ही खरेदी केली, साऊंड सिस्टम खरेदी केली. हे सगळं 1 वर्षानंतर केल्यानंतर एन डी सरांच्या लक्षात आलं की हा माणूस योग्य आहे. त्यामुळे जी कमिटी विद्यापीठाची आली सिलेक्शनला, त्यांना एकमतानं माझं नाव सांगितलं. पण एन डी सर त्यांना म्हटले, तुम्ही जरी दुसरं नाव सांगितलं असतं, मी सायनाकारांच्याच नावाचा आग्रह धरला असता. आणि 16 वर्षामध्ये आमच्यामध्ये कुठलीही चर्चा नाही. त्याने एवढंच सांगितलं, कुठं अडचण आली तर मला सांग, मी तुझ्या पाठीशी आहे. याच्या पलीकडे 16 वर्षामध्ये आमच्यामध्ये कुठलीही चर्चा नाही. पण तुम्ही सुरुवातीला सांगितलं की एन.डी. सरांनी तुम्हाला ज्यावेळेस प्राचार्य झालात तेव्हाच सांगितलेलं की माझ्याकडून काही मागू नका आणि मला सुद्धा काही अपेक्षा नाहीये. फक्त जे मिळेल त्यात तुम्ही हे उत्तम प्रकारे चालवा. तर हा सपोर्ट एक प्राचार्य म्हणून तुम्हाला किती महत्वाचा वाटतं? सगळ्यात महत्वाचं. त्यांनी आणखीन एक मला सूत्र सांगितलं होतं आणि माझ्या भावानेही सांगितलं होतं. भावानं सांगितलं सूत्र असं, यू कॅनॉट प्ले ऑन ऑल द इन्स्ट्रुमेंट्स. सगळी वाद्य तुला वाजवणं शक्य नाही. ते म्हणले, इन एक्सेप्शनल केस यू मे प्ले अपॉन ऑल द इन्स्ट्रुमेंट्स. अपवादात्मक केसमध्ये तू सगळी वाद्य वाजवू शकतोस, पण एका वेळेला एका माणसाला सगळी वाद्य वाजवणं शक्य नाही. त्यामुळे सगळ्यांना एकत्र घेऊन ऑर्केस्ट्रा तयार करायला लागतो. आणि आमचा ऑर्केस्ट्रा एवढा मोठा, निव्वळ स्टाफ नव्हे, कर्मचारी नव्हे, आमचा विद्यार्थ्यांच्यापर्यंत एक्सपांड झालेला ऑर्केस्ट्रा होता. आणि तो ऑर्केस्ट्रा कंडक्ट करणं हे माझं काम होतं. त्यातनं सुरेल संगीत निघेल एवढं मला बघायचं होतं. आणि एन डी सरनी हेच मला सांगितलं होतं, तू एकच प्राचार्य नाही, स्टाफला एवढे सगळे प्राचार्य आहेत. आम्ही ती व्याख्या एक्सटेंड केली. म्हटलं विद्यार्थी देखील एक कॉलेजचे प्राचार्य आहेत. या अर्थानं विद्यार्थ्यांच्यावरही जबाबदारी टाकली, तुमचं कॉलेज तुम्ही चालवा. आणि मग विद्यार्थी जबाबदारीनं वागत. तुम्ही एन.डी. सरांना त्या 16 वर्षांमध्ये फार जवळून पाहिलं असेल. तर एन.डी. सरांचा अर्थात कॉलेजला आणि तुम्हाला प्राचार्य म्हणून मोठा सपोर्ट होता. पण तरी सुद्धा शिक्षणावर त्यांचं किती प्रेम होतं आणि चांगल्या गोष्टी आपल्या संस्थेत असाव्यात यासाठी ते आग्रही असायचे? पहिली गोष्ट महत्वाची, सिलेक्शन होताना केवळ मेरिटवर होत असत. देणगीवर कोणाचं एकही सिलेक्शन झालं नाही मी असेपर्यंत. आणि त्यामुळे गुणवत्ता असणारे शिक्षकच आमच्याकडे नेमले. आणि गुणवत्ता असणारे शिक्षकच गुणवत्ता असणारे विद्यार्थी तयार करू शकतात. या अर्थानं आम्ही नशीबवान की या पद्धतीचे अध्यक्ष आम्हाला मिळाले. त्यांनी आणखीन एक सूत्र मला सांगितलं होतं प्राचार्य म्हणून काम करताना, 2 गोष्टी. त्यामुळे घोडं 72 खोडीचं असेल तर मालक 74 खोडीचा असायला पाहिजे. स्टाफला सांभाळताना लक्षात ठेव, एक आपला बचक असला पाहिजे. दुसरी गोष्ट क्लिनिकल बद्दल त्यांनी सांगितली होती, डू नॉट साइन एनी पेपर विदाउट रीडिंग, अदरवाईज यू विल बी सायनिंग युअर डेथ वॉरंट. वाचल्याशिवाय कुठल्याही कागदावर सही करू नको. आणि अजाणता सही केलीस तर तुझ्या फाशीच्या शिक्षेवर तू सही केली असते. ही 2 सूत्र अतिशय महत्वाची होती आणि ते आयुष्यभर आम्हाला उपयोगाला पडली. पण या तुमच्या प्राचार्य झाल्यानंतरच्या काळात म्हणजे विद्यार्थ्यांकडून सुद्धा काही वेळेस काही गोष्टी पटत नाहीयेत, मनासारख्या होत नाहीत, म्हणून एखादं आंदोलन करणं किंवा सगळं बंदच करणं असे काही प्रकार घडले होते? होतं की. एक काळ असा होता, 5-5 दिवस आमचं गॅदरिंग चालायचं. 2 दिवस एकांकिका, 1 दिवस नाटक, 1 दिवस फिश पॉन्ड, 1 दिवस प्रश्नमंजुषा, 1 दिवस विद्यार्थ्यांचा बाजार. एवढं 5-6 दिवस चालायचं. आणि 5-5 हजार माणसं हा करमणुकीचा कार्यक्रम बघायला आवार भरून जायचं. तर हे गॅदरिंग आमचं खेड्यापाड्यापर्यंत पोचलं होतं. बैलगाड्या झोपून माणसं बघायला यायची. तर हे करत असताना एक गोष्ट अशी घडली की रात्री लाईट्स घालवल्या मुलांनी. इलेक्शन होताना एक बाजू पडते, एक बाजू निवडून येते. पडले नाही, त्याच्यावर वायर टाकली, त्यामुळं ज्या तारा आहेत त्याच्यावर लाईट गेली. लाईट गेल्यानंतर महिलांचा भागही मोठा असायचा कार्यक्रम बघायला. सुदैवाने आमच्याकडे मोटरसायकल्स होत्या. आम्ही मोटरसायकलचे दिवे चालू केले आणि लाईट सर्वत्र आला. हा एक प्रसंग. त्याच्यामधनं काही घडू शकतं. दुसरी गोष्ट, आम्ही सगळ्यांना जेवण देत असो. 1 वर्ष आम्ही जिलबीचं जेवण दिलं होतं. जिलबीचं जेवण मुलांनी मनसोक्त जेवावं, काही अडचण नव्हती आम्हाला. पण काही मुलं बरात जी होती ती बाकीच्यांना त्रास व्हावा म्हणून
पहिल्या पंक्तीला बसायची, जिलबी खायची पोटभर, आणि त्याच्यानंतर जिलबी पिळायची. ती पिळल्यानंतर तुकडे राहतात ते खायचे. प्रश्न असा होता की शेवटच्या मोलापर्यंत जिलबी शिल्लक राहायची नाही. एक वर्षी तर मी गावातल्या हॉटेलमधली सगळी जिलबी गोळा केली शेवटच्या पंक्तीला, तरी शेवटच्या पंक्तीला पुरली नाही. त्यांना केवळ मसाला भात खाऊन उठायला लागलं. हे बघितल्यानंतर मग निर्णय घेतला, हे चांगलं नाही, हे बंद झालं पाहिजे. आणि म्हणून आम्ही गॅदरिंग बंद करायचा निर्णय घेतला. त्याच्यावरच संप झाला. गॅदरिंग झालं पाहिजे, जेवण मिळालं पाहिजे. नाही जेवण मिळालं तर मी कॉलेज चालू देणार नाही. 8 दिवस संप चालला. नेतृत्व वगैरे बाहेरचे, तर धामणीचा एक पाटील होता, तो नेतृत्व करायला आला. युवक काँग्रेसचा अध्यक्ष होता तो. तर तिथेही आम्ही भक्कम निर्णय घेतला. म्हटलं काही झालं तरी आपण निर्णय बदलायचा नाही. संप ज्या कारणासाठी आहे, गॅदरिंग चालू करा, जेवण द्या, हे आपल्याला शक्य होणार नाही. आमचं म्हणणं हेच होतं, त्या जेवणाऐवजी आम्ही तुम्हाला असं पॅकेज देऊ. जिलबी म्हणा, रसगुल्ला म्हणा, गुलाबजाम म्हणा, जे काही असेल, एक वरण भात सोडलं तर सगळं जेवण आम्ही तुम्हाला देऊ. तेवढे तसं नाही, आम्हाला जेवणच पाहिजे. त्याच्यावर तो संप चालला. संपामधले सगळे प्रकार घडले. मग घोषणा देणं, अर्वाच्या घोषणा देणं, कॉलेजच्या ऑडिटोरियम दगड मारणं, त्यातले पत्रे फुटले होते, कोल्याकोथळीसारखे आवाज काढणे, हे सगळं घडलं. उपोषणाला बसले, पुतळे जाळणे, हे प्रकार घडले. आम्ही ठरवलं तर आपण माघार घ्यायची नाही. आणि 8 दिवस संप चालला. विद्यार्थ्यांच्या मध्ये चलबिचल व्हायला लागली, चांगल्या विद्यार्थ्यांच्या मध्ये. शेवटी एक दिवशी निर्णय घेतला. मी उठलो आणि कॉलेजच्या बाहेर तिथे संपाला बसले होते ना, त्यांच्यामध्ये जाऊन बसलो. म्हटलं विद्यार्थ्यांच्या समोर शिवाय कॉलेज चालू शकत नाही, तुम्ही आत या, जे काही मागणी आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करू. जी काही आमचं चुकलं त्याच्याबद्दल आम्ही मान्य करू. तुमचं चुकलं असेल तुम्ही मागं घ्या आणि एकत्र येऊ. विद्यार्थ्यांनी ते मान्य केलं. एक चूक आमच्या हातून घडली होती. कॉलेजचं जे मॅगझिन असतं त्याच्यामध्ये कर्मवीरांचा फोटो नव्हता. म्हटलं आम्ही माफी मागतो, ही चूकच आहे, पुन्हा अशी चूक होणार नाही. एक मागणी अशी होती की तुम्ही आम्हाला कोल्याकोथळीचा आवाज काढला असं म्हटलं, तर म्हटलं मी तुम्हाला नेहमी सांगतो, वर्गामध्ये सांगतो, जाहीर भाषणात सांगतो की तुम्ही वाघसिंहाचे बच्चे आहे. मला म्हटलं एक सांगा, वाघसिंहाचे बच्चे आहे, तुम्ही कोल्याकोथळ्यासारखं ओरडू नका. तुम्हाला वाघसिंहाचे बच्चे म्हटलं म्हणून तुम्हाला वाईट वाटत असेल तर मी माफी मागायला तयार आहे. तर त्यांच्या लक्षात आलं, तोही प्रश्न संपला. अनेक प्रश्न असे संपले. म्हणजे पैसा आमचा, चैन तुमची, म्हणजे आमचे पैसे घेता आणि तुम्ही पार्ट्या करता, असं नाही. म्हटलं प्राध्यापकांची नेमणूक झाली होती, त्यांना प्रमोशन मिळालं होतं, म्हणून त्यांनी दिलेलं जेवण होतं आणि त्यांनी उठून सांगितलं माझ्या पैशाने मी. अनेक गैरसमज दूर झाले. त्याच्यानंतर मग तो संप मिटला. पण एक झालं, त्याच्यामध्ये ज्या मुलांनी दगडफेक केली होती त्यांची नावं आमच्याकडे होती. तर 41 विद्यार्थ्यांना मी डिबार केलं. काही मुली होतं त्याच्यामध्ये. मुलींच्या बाबतीत आम्ही नंतर निर्णय फिरवला, त्यांना परगावी जाणं शक्य नाही. पण ज्या मुलांना डिबार केलं त्याला डिबारच केलं. पण मी एक गोष्ट केली, त्यांचं नुकसान होऊ नये. माझे मित्र प्राचार्य दाभोळे या YC कॉलेजला प्राचार्य, यशवंतराव चव्हाण कॉलेजला प्राचार्य होते, त्यांच्याकडे त्यांची सोय झाली, तिथून त्यांनी पदवी घेतली. पण ही म्हणजे अशा प्रकारचे विद्यार्थी आमच्याकडे नको, ही आमची भूमिका होती आणि शेवटपर्यंत आम्ही ती पाळली. आणि विद्यार्थ्यांनी त्यांना म्हणजे प्राध्यापकांनी कोणी सपोर्ट केला नाही. पण ज्या संस्थेवर आपण प्रेम करतो, जिथं आपण शिकतो, तिथं अशा प्रकारे दगडफेक किंवा घोषणा, वेगवेगळे आवाज काढणं किंवा पूर्ण कामच एवढे 8-8 दिवस बंद पडणं, तर या काळात प्राध्यापकांची भूमिका काय होती? म्हणजे त्यांचा संताप होत होता की त्यांनाही वाईट वाटत होतं? काय स्थिती कशी होती? प्राध्यापक ठामपणाने माझ्या पाठीशी उभे होते. मी तिथं जाऊन बसल्यानंतर तेही सगळे आले, तेही माझ्याबरोबर बसले होते. आमच्या मीटिंगला तेही सगळे होते. स्टाफ हा एकजूट होता. स्टाफमध्ये कधी चलबिचल नव्हती. प्राचार्यांचं चुकलं असंही कोणी म्हटलं नाही आणि विद्यार्थी बरोबर होते असंही कोणी म्हटलं नाही. एक भूमिका चर्चा करून आम्ही भूमिका ठरवत. मी एकटा भूमिका घेत नसे, मी चर्चा करून ठरवत असे, आपण असं करूया का, आणि या पद्धतीनं आम्ही काम करत असतो. पण त्या काळात बरेच तुम्ही निर्णय घेतले असतील, पण असा एखादा निर्णय की जो निर्णय फार महत्वाचा वाटतो किंवा तो आपल्याला घेता आला, याचा तुम्हाला आनंद आहे, ज्यामुळे फार मोठे बदल घडून आले? एक अडचण आमची सगळ्यात मोठी होती, आर्थिक अडचण.
विद्यार्थी गरीब असायचे, आमचे टीम्स खेळायला जायचे, त्यांना पैसे पुरायचे नाहीत किंवा एखादं चांगलं काम करावं तरी जमायचं नाही. त्यामुळे पहिल्यांदा एक प्रयोग मी केला. आमच्या कॉलेजचा पत्रा याचा ऑडिटोरियमचा गंजलेला होता, त्यातनं पाणी आत यायचं. आम्ही चेष्टेने म्हणायचं, मी तुमच्यावर पाण्याचा वर्षाव होतो, चांदणं येतं, उंच होतं. ते काही खरं नव्हतं. शेवटी मी म्हटलं आपण एक करूया, 12 ते 14,000 खर्च आहे, 1200 विद्यार्थी होते, म्हटलं 10,000 रुपये प्रमाणे वर्गणी करू आपण, राहिले 2,000 स्टाफ घालेल आणि पहिल्यांदा त्यातनं एक चांगलं काम होईल. चला आम्ही विद्यार्थी कल्याण निधी हे नाव दिलं आणि तो पहिल्यांदा पत्रा बसला. विद्यार्थ्यांचे पैसे विद्यार्थ्यांच्या समोर होते. मग आम्ही निर्णय घेतला की पैसा जो कमी पडतो ना, गव्हर्नमेंटच्या ग्रँटचं पुरेशा असणं कधीच शक्य नाही. त्यामुळं विद्यार्थी कल्याण निधी निर्माण केला. मग विद्यार्थ्यांना ज्या वेळेला आम्ही TC देत असतो त्यावेळेला 10 रुपये घेत असतो. डिपॉझिटचे पैसे परत करताना 10 रुपये घेत असतो. कोणी पाहुणा आला तर त्याच्याकडनं पैसे मागत असो, गावातून काही वेळेला मदत येत असे. हे सगळे पैसे विद्यार्थी कल्याणमध्ये घातले आणि मग अडचण अशी व्हायची की मुलं खेळायला जर गेली, 12 रुपये दिवसाचा भत्ता असेल, 12 रुपये एका जेवणालाही पुरे पडायचे नाही. विद्यार्थ्यांनी काय करायचं, स्टाफनं तरी काय करायचं. मग त्यांना पैसे वाढवून द्यायला लागलो आम्ही. किंवा हे मुलं जी नृत्यासाठी जायची त्यासाठी पेटी वाजवणार लागायचं, तबला वाजवणारा, त्यांचे पैसे द्यायला लागायचे. ढोलकी वाजवणाऱ्यांचे, बावडेकर वगैरे याचे होते. बोरगावचे बुवा वाडेकर बुवा त्या मंडळीने पैसे आणि ती माईक सिस्टम घेतली. यामुळे आमचं कॉलेज सगळ्या बाबतीत स्वयंपूर्ण झालं. अच्छा. अगदी पैसे पुस्तकं जरी खरेदी करायची तर मर्यादित निधी असायचा. आमच्याकडे हा निधी असल्यामुळं पाहिजे तेवढे आमच्या इकडे जेवढी पुस्तकं आहेत तेवढी पुस्तकं विद्यापीठामध्ये इंग्लिशची आहेत. भले भले आम्हाला सांगत असत तुमची लायब्ररी अतिशय चांगली आहे आणि त्या पद्धतीने ती चांगली होतीच. आणि संस्थेने कधी म्हटलं नाही इतकेच खरेदी करा, एवढीच पुस्तकं, हीच काही नाही. आम्हाला मुक्त असता होता, पाहिजे तेवढी पुस्तक खरेदी करा, विद्यार्थी समाधान राहिले पाहिजेत, प्राध्यापक समाधान राहिले पाहिजे. अच्छा. तर शिक्षण क्षेत्रात अशा पद्धतीनं काम झालं, बरेच प्रयोग झाले आणि विद्यार्थ्यांनी कुठे आडमोठी भूमिका घेतली असेल तर तिथं सुद्धा तुम्ही आणि ND सर तुमच्या मागे भक्कमपणानं उभे होते आणि ते तुम्ही सगळं कामकाज अगदी व्यवस्थितपणानं मार्ग काढत चालवलं. पण यासोबत तुमचा राजकारणातला प्रवेश आणि त्यातलं काम सुद्धा अगदी म्हणजे तुमच्यातलं एक वेगळेपण म्हणावं लागेल की एकीकडे शिक्षकाची भूमिका आणि दुसरीकडचा आहे तुमचा राजकारणातला प्रवास. तर त्याबद्दल ऐकायला आवडेल. शेतकरी कष्टकरी यांच्यासाठी काम करणं महत्वाचं आहे. धनिकांसाठी काम करणं हा काही माझ्या कामाचा भाग नव्हता. कारण मी खेड्यामध्ये राहिल्यामुळे शेतकऱ्यांशी कष्टकऱ्यांशी निगडीत होतो. मी अतिशय अल्प जमीन असणारे, अल्पभू झालेत कामगार असणारे कष्टकरी यांचं जीवन किती हालाखीचं आहे ते मी बघितलं होतं. त्यामुळे यांच्यासाठी कोणी जर प्रयत्न करत असेल तर त्यांच्या पाठीशी उभं राहण्यात मला काही अडचण नव्हती. आणि त्यामुळं मी राजकारणामध्ये आलो. राजकारणामध्ये आल्यानंतर मी सांगलीला जिल्हा चिटणीस होतो आणि मुंबईच्या कार्यकारिणीवर त्यावेळेला मी काम करत असे. मग त्यावेळेला शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी मोर्चे नेणं, धरणं करणं ही कामं आम्ही करत असायचो. ND सर आमच्या बरोबर असायचे. मध्यंतरी शेती पंपाची बिलं जी वाढली होती ती कमी करा म्हणून आंदोलन झालं. त्याच्यामध्ये तालुकाभर आम्हाला फिरायला लागलं. त्यावेळेला मी फिरलो होतो. त्यामुळं शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते ओळखीचे होते आणि त्यामुळं एक चांगलं सामाजिक काम करता आलं याचंही मला समाधान आहे. निवड शिकवून चालत नाही, जे शिकवलं ते आचरणात आणायला लागतं. चौसरमध्ये एक म्हण आहे, एक वाक्य आहे, मी शिकलेल्यांच्या बद्दल तो अतिशय मार्मिक शब्दात सांगतो की इफ गोल्ड रस व्हॉट शॅल आयर्न डू. सोनं जर गंजायला लागलं तर लोखंडानं काय करायचं. सोन्यानं सोन्यासारखं वागलं पाहिजे तसं म्हणणं. आणखीन एक गोष्ट त्यानं सांगितली होती, त्याच्यामध्ये एक पार्सन आहे धर्मगुरू, टू राईज अदर्स दॅन टू राईज वॉज हिज प्राईड. स्वतः मोठं होण्यापेक्षा इतरांना मोठं करण्यामध्ये त्याला समाधान वाटायचं. हे आदर्श डोळ्यासमोर होते. त्यामुळं कष्ट करणाऱ्या, घाम घालणाऱ्या माणसांसाठी काही करता आलं तर तो आमच्या समाधानाचा भाग होता. माझे वडीलही कामगार होते, भाऊही कामगार होता.
त्यामुळे या स्वरूपाच्या माणसांसाठी काम करण्यामध्ये मला समाधान होतं आणि त्यामध्ये मलाही नेतृत्व करण्याचा भाग मिळाला. एक वेळ तरी इलेक्शन लढवलं, जनरल इलेक्शन लढवलं होतं, ज्यामध्ये 13,000 मतं मला मिळाली होती. एडिसननी माझा प्रचार केलेला होता आणि या अर्थाने ती एक आयुष्याची दुसरी बाजू आहे जी मला समाधान देऊन जाते. पण एकीकडे म्हणजे शिक्षण देण्यासाठी आपण काम करायचं, दुसरीकडे आपल्याला समाजासाठी काम करायचं. मग हे पक्ष, आंदोलनं किंवा काही विषय मांडणं असे प्रकार होते. हो. तर या दोन्ही गोष्टी करत असताना स्वतःसाठी कधी वेळ मिळायचा? स्वतःसाठी कमी वेळ मिळायचा, खरंच आहे. म्हणजे एका बाजूला बगीच्याच्या कामातून लोक शिक्षण आणि कॉलेजच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं शिक्षण, या दोन्ही गोष्टी महत्वाच्या असल्यामुळं स्वतःसाठी कमीत कमी वेळ, पण तरीही वेळ काढून थोडे सनई वादन ऐकण्यासाठी, बिस्मिल्ला खानांचं किंवा सारंगी वादन ऐकण्यासाठी किंवा तबला वादन झाकीर हुसेन, अल्लार खानचं ऐकण्यासाठी सांगली, इचलकरंजी, कोल्हापूर, कराड अशा ठिकाणी आम्ही जात असू. तोही आस्वादनं घेतला, चांगलं गाणं ऐकायला आम्ही जात असू. म्हणजे ती बाजू काही पळती राहिली नाही. काही छंद प्राध्यापक असे होते, गाडी करून आम्ही जात असू, रात्री ऐकायचं, पुन्हा सकाळी कॉलेजला बोलावायचं. किंवा विद्यार्थी सांगायचे, या सर आम्ही जिंकून दाखवतो. तेव्हा सोलापूर, रत्नागिरीपर्यंत मी बसनं जात असे, ट्रकनं जात असे आणि जिंकल्यानंतर रात्री परत यायचं, पुन्हा सोमवारी कॉलेजला हजर राहत असे. हा एक आनंदाचा, समाधानाचा भाग होता आणि त्यामुळं ते समाधान जे आहे त्या समाधानाची किंमत पैशामध्ये येत नाही आणि म्हणून या गोष्टी मला समाधान देऊन जात असत. एवढ्या शर्माचं काहीच वाटायचं नाही. म्हणजे स्वतःसाठी वेळ जरी कमी मिळाला असला तरी आपल्याकडून जी कामं होतात किंवा आपल्या वेळेचा जो सदुपयोग होतोय यातच तुम्हाला समाधान मिळालेलं दिसून येतं. अगदी बरोबर. सर, आणखीन आत्ताच्या जर आपण शिक्षण पद्धतीकडे आलो, म्हणजे पूर्वीचा काळ, पूर्वीची माणसं, म्हणजे अशी बरीच उदाहरणं तुम्ही सांगू शकाल की विद्यार्थ्यांच्या पालकांशी म्हणजे त्यांच्या आई आणि बाबांसोबत तुमचे अगदी जवळचे मित्रत्वाचे संबंध असतील, पण आत्ता तशी परिस्थिती दिसत नाही की. तर यातलं काही वेगळेपण तुम्हाला जाणवतं की विद्यार्थ्यांच्या घरच्यांसोबत आपला सलोख असणं आणि अगदीच त्यांच्यासोबत काही कनेक्शन नसणं, फक्त त्यांनी यावं आणि आपण शिकवलेलं शिकावं, हे आपल्याला सध्या बघायला मिळतंय. तर काय फरक तुम्हाला यात दिसतो? आणखीन एक गोष्ट सांगायची आहे, बॅरिस्टर पी.जी. पाटलांच्यावर 2 शब्द सांगितलेच पाहिजे. बॅरिस्टर पी.जी. पाटील हे कर्मवीरांचे माणूस होते. बॅरिस्टर झाले, BA ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे झाले आणि ते परत भारतात आले. या माणसाची बांधिलकी केवढी महत्वाची. त्या आल्यानंतर त्यांचे एक मित्र, त्यांचे वडील पटेल नावाचे, ते टाइम्स ऑफ इंडियामध्ये संपादक होते. ते आणि एनडी सर त्यांना आणायला गेले होते बोटीवरनं. ते दोघेही भेटायला गेले. बोलवल्यानंतर त्यांनी सांगितलं, ऑफर दिली. ते म्हणजे मी तुम्हाला 5,000 पगार देतो आणि टाइम्स ऑफ इंडियामध्ये काम करायला या, सब एडिटर म्हणून. पी सर म्हणले नाही. पुन्हा त्यांनी सांगितलं, गाडी देतो, बंगला देतो, पाहिजे त्या सवलती देतो, 5,000पेक्षा पाहिजे तर बंधन वाटून नेतो. तेवढे तरीही नाही. शेवटी एनडी सरच म्हणले ते तुमच्याकडे येणार नाही, कारण त्यांनी कर्मवीरांना शब्द दिलेला आहे, ज्या ठिकाणी काम करायला सांगाल, जे सांगाल, जो पगार द्याल, त्यावर मी कुठेही काम करायला तयार आहे, आयुष्यभर काम करायला तयार आहे. आणि तिथनं ते सरळ आले. मी असल्यामुळे त्यांना काही प्रोफेसर म्हणून नेमणं शक्य नाही. ट्युटर म्हणून कर्मवीरांनी नेमलं. 100 रुपये मूळ पगार, 40 रुपये महागाई, 140 रुपये पगारावर हा माणूस ट्युटर म्हणून शिवाजी कॉलेजमध्ये काम करायला लागला. आणि ते आयुष्यभर बांधील की या माणसानं मानली कर्मवीरांची. एका बाजूला 5,000 रुपये त्या काळामधले आणि दुसऱ्या बाजूला 140 रुपये पगार. या पद्धतीचे माणसं आयुष्यामध्ये पाहणं याचा अर्थ आदर्श काही वेगळे नाहीत. आणि त्यामुळे तो माणूस आमच्या आयुष्यामध्ये आला. वक्तृत्व असो, वक्तृत्वामध्ये एक अतिशय नामांकित वक्ते होते ते आणि त्यांची व्याख्यानं आम्ही ऐकत असतो. शिकवणं तर होतंच आणि या माणसानं सातत्यानं प्रोत्साहन दिलं आणि म्हणून आम्ही आज इथपर्यंत आलो. त्याने मला एकदा एक गोष्ट सांगितली होती, मला एकदा बक्षीस मिळालं नाही, म्हणलो बक्षीस सोडून देतो, मी वक्तृत्वामध्ये भाग घेणार नाही. त्याने सांगितलं होतं, हे बघ, एखादी शर्यत जिंकली नाही म्हणून रेसचं मैदान सोडायचं नाही. लक्षात ठेव, एक दिवस आपलाही उगवत असतो. आयुष्यभर आम्ही ते लक्षात आलं, मैदान हे आपलं असतं, एक दिवस आपण जिंकू शकतो. या पद्धतीचं सांगणारे आई वडिलांच्या समान असणारे बॅरिस्टर पी.जी. पाटील, कुंतीबाई पाटील हा आमच्या जीवनामधला आदर्श आहे. तुम्ही आता जे म्हणलं, आताची शिक्षण पद्धती
त्याग करणारी माणसं, त्यागमयी जीवन जगणारी कर्मवीर असतील, सुमतीबाई पाटील असतील, पी.जी. पाटील असतील, ए.डी. पाटील असतील, सर्वसामान्यांसाठी आयुष्य वाहून घेणारे, तर ही माणसं आदर्श असल्यामुळं आजच्या शिक्षण पद्धतीनं अशा प्रकारची माणसं निर्माण होणार नाहीत आणि होत नाहीत ही अडचण आहे. मी अमेरिकेतल्या आत्ताच्या विद्यार्थ्यांची परिस्थिती आपण बघतो. स्कॉलरशिप्स मिळालेली नाहीत, त्यांना कदाचित अमेरिकेत परत यायला लागेल. निशंकू सारखी त्यांची अवस्था झालेली आहे आणि तरीही भारतामध्ये परत यायचं सुचत नाही, त्यांच्या आई वडिलांनाही वाटत नाही. गैरमार्गानं बटधनकीसारखा चित्रपट आहे. चुकीच्या मार्गानं अमेरिकेत प्रवेश करणारी माणसे आपल्याला दिसतात. त्यामुळे सुखाच्या स्वर्गामध्ये जगण्याची सगळ्यांची मनीषा आहे. पण हे आपण विसरतो की या देशामध्ये काम करणं, या देशामधल्या माणसासाठी काम करणं हे अतिशय महत्वाचं आहे. आणि या स्वरूपाची माणसं आजच्या शिक्षण पद्धतीत निर्माण होणार नाहीत, होत नाहीत. आजची शिक्षण पद्धती ही उपयुक्तता व्हायची, ज्याला आपण प्रॅग्मॅटिझम म्हणतो. पदवी आहे ना, काय तिचा उपयोग आहे? तिचा उपयोग म्हणजे काय? लोकांच्यासाठी नाही, समाजासाठी नाही, तर पैसा मिळवण्यासाठी. पैसा मिळवणे एकमेव उद्दिष्ट पदवी मागचं आहे. जी पदवी पैसा मिळवून देते ती सगळ्यात चांगली पदवी. मग ती MBBS असेल, आणखी काही असेल. डॉक्टर होण्याकडे कल का? डॉक्टर होण्यामुळे एक साथ आली की गाडी घेता येते, दुसरी साथ आली बंगला बांधता येतो. या पद्धत आपण बघितलं कोरोनाच्या काळामध्ये डॉक्टर किती श्रीमंत झाले. ही श्रीमंती कमावण्यासाठी आजचं शिक्षण आहे आणि ही अडचण आहे सगळ्यात मोठी. पण जर नोकरी गेली मानसिक प्रगती, मनोविकास होत नाही. त्याच्यामध्ये माणसं फक्त पैशाची गुलाम होतात, ही अडचण आहे. पण यामध्ये नेमकं चुकतंय कुठं आणि कोणाचं चुकतंय असं आपल्याला वाटतं? एक तर सामाजिक व्यवस्थेचा दोष आहे. पैसा असणारा माणूस मोठा, सत्ता असणारा माणूस मोठा, दोन गोष्टीच माणसाला मोठ्या करतात. किंवा बलशाली असणारा माणूस मोठा. वाल्मिक करारासारखा माणूस जन्माला येतो. याच्यामध्ये पालकांची चूक आहे, समाजाची चूक आहे. समाजाने व्याख्या केली आहे की पैसा, सत्ता म्हणजे सर्वस्व, एक बलिष्ठपणा म्हणजे वर्चस्व, ही एक चुकीची कल्पना आहे. ज्या शक्तीला दिशा नाही ती विध्वंसक असू शकते. ज्या पैशामध्ये उदात्तपणा नाही तो पैसा माणसाच्या रसाला कारणीभूत ठरू शकतो. म्हणून मग ते पब्स वगैरे येतात किंवा नार्कोटिक्स आलं, हे त्यातनं चाललंय. मिळवलं पैसा कशासाठी? माणूस चांगला करण्यासाठी. तो जर पैसा माणूस बरबाद करण्यासाठी होत असेल तर त्या पैशाचा उपयोग काय? या अर्थानं सामाजिक व्यवस्था, पालकांची मानसिकता ती मोठ्या प्रमाणावर जबाबदारी आहे. आणि शिक्षण संस्थेचं काम काय? डिमांड अँड सप्लाय. पालक जे मागतात, विद्यार्थी मागतात, ते आम्ही त्यांना देणार, त्यांना कौशल्य देणार. माणूस म्हणून त्याची प्रगती झाली का नाही हा आमचा विषय नाही. माणूस म्हणून प्रगती, माणूस म्हणून प्रगल्भ होणं हे आजच्या शिक्षणाचं ध्येय असतं. त्यामुळे शिकवण्याचं पेय आपल्याला दिसतं. काही करून चांगले मार्क मिळवणं नाही. पण आता यातून म्हणजे पैसा जर थोडासा बाजूला केला किंवा सध्याच्या शाळा कॉलेजमध्ये मिळणाऱ्या फॅसिलिटी आहेत त्या कमी केल्या तर याच्यावर थोडासा काही फरक पडू शकतो? कुठल्या फॅसिलिटी म्हणजे पूर्वीच्या काळात आपल्याला एकतर शिक्षण घ्यायला फार कष्टातून घ्यावं लागायचं आणि ती एक भावना असायची. एकतर आपल्या घरची गरिबी आहे, आपल्याला तिथपर्यंत जाणं आणि 7-8 तास त्या वर्गात बसणं हे आपल्यावर मिळालेली फार मोठी आपल्याला देणगी आहे असं समजून एक शिकलं जायचं. पण आता तसं नाहीये. मुलांकडे गाड्या आहेत, मुलांकडे मोबाईल आहेत, मुलांकडे पॉकेट मनी आहे आणि त्यांना दुसरी कुठलीही कामं नाहीयेत. म्हणजे तुम्ही हे काम करा आणि नंतर शिका अशा कुठल्या जबाबदाऱ्या नाहीयेत. तरी ह्या जबाबदाऱ्या नाहीयेत आणि कुठेतरी घरूनच त्यांना जाणीव करून दिली जात नाही. याच्यामुळे हे सगळं बदलतंय असं वाटतं? शिक्षणामध्ये एक बदल व्हायला पाहिजे. पदवीनंतर डायरेक्टली नोकरीकडे जाण्यापेक्षा 6 महिने किंवा 1 वर्षभर समाजामध्ये जाऊन काम करण्याचं सक्ती केली पाहिजे आणि तरच पदवी द्यावी. तर मग समाजाचं एकूण चित्र काय, आपलं आपण त्या चित्रामध्ये कुठं असतो, आपण काय करायला पाहिजे याची जाणीव मुलाला होऊ शकते. हा बदल व्हायला पाहिजे. पदवीच्या पूर्वी म्हणजे त्याची आधीची पदवी कुठली असो त्याने 1 वर्ष समाजामध्ये जाऊन काम करावं आणि या पद्धतीने जर केलं तर सामाजिक जाणीव प्रगल्भ होऊ शकते. पण ते सध्याच्या काळात तितकं शक्य वाटतंय की अशी व्यवस्था आपण करू शकू की ग्रॅज्युएशन नंतर जाऊन समाजात काम करायचं आणि नंतर मग आपल्याला जी काही पदवी आहे हे होऊ शकतं या काळात?
NSS सारखी संस्था आहे ना, 8 दिवस 15 दिवस कॅम्प घेतात. 8-15 दिवसापेक्षा 6 महिने वर्ष या स्वरूपाचं असेल. महत्वाचा काय भाग आहे, माणूस म्हणून माणूस पण जपणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. तो यंत्र होणार आहे का माणूस होणार आहे प्रश्न आहे, आणि माणूस होण्यासाठी या गोष्टींची गरज आहे. म्हणजे सध्याच्या शिक्षण पद्धतीतून यंत्रमानव जास्त बाहेर. यंत्रमानव रोबो आणि याच्यामध्ये काय फरक आहे? एकच आहे. व्यसनांच्या आहारी गेली तरुण पिढी, टेक्नोसायवी, मोबाईलच्या आहारी गेलेली पिढी. मोबाईल हे एक व्यसनच झालेलं आहे. लहान मुलांच्या पासून ते चालतं. यातून बाहेर पडून खऱ्या जगाशी, आभासी जगापेक्षा खऱ्या जगाकडे त्यांनी यावं, हे महत्वाचं. नाही, पण पैसा शेवटी बऱ्यापैकी सगळे लोक शिकतात किंवा मोठे व्हायच्या मागचं कारण हेच असतं की आपल्याला कुठेतरी पैसा मिळवायचा आहे आणि आपली एक लाईफस्टाईल तयार करायची. पण यात काही चुकीचं आहे का, किंवा पैशाकडे बघताना आपण कुठला वेगळा दृष्टिकोन ठेवायला हवा का? पैसा हे साधन आहे, साध्य नव्हे. आज उलट झालंय, पैसा हे साध्य झालं. साधन काय? साधन या अर्थाने की माणसाला समृद्ध करणं, समाज समृद्ध करणं, समाज निकोप करणं हे पैशाचं काम आहे. मी स्वतःचा पैसा वापरून एखाद्या तलावामधलं गाळ काढणं, स्वतःचा पैसा वापरून एखादं खराब झालेलं रस्ता चांगलं करणं, एखाद्या मुलाला शिक्षणासाठी पैसे देणं, यात पैसा खर्च करण्यामध्ये ज्या वेळेला आनंद समाधान वाटेल त्यावेळेला शिक्षण खऱ्या अर्थानं शिक्षण चांगल्या कामासाठी वापरता येईल आणि चांगलं काही ठरवता येईल. पण मग हे चांगलं ठरवणं आणि मिळालेला पैसा चांगल्या कामांसाठी वापरणं, तर मला वाटतं की याच्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला शाळेत गेलं पाहिजे. आणि शाळेत जे आपल्याला मूल्य शिक्षण किंवा 1ली ते 4थी मध्ये ज्या गोष्टी आपल्याला शिकवल्या जातात, तो जो पाया आहे तो जर पक्का झाला नसेल तर मला वाटतं की या काळात आपल्याला अशा अडचणी बघायला मिळतात. अजून आपल्याला असं काय वाटतं की पालकांची सध्या काय भूमिका असायला हवी? पालकांची भूमिका हीच असायला पाहिजे, माझा मुलगा चांगला माणूस होणार आहे का? तो किती पैसे मिळवतो याच्यापेक्षा काय स्वरूपाचा माणूस आहे, समाजामधलं त्याच्याबद्दलचं मत काय हे महत्वाचं. समाजामध्ये तो उपयुक्त घटक आहे का, समाजाला पूरक आहे का समाज हिताच्या विरोधात आहे, या पद्धतीचा विचार पालकांनी करायला पाहिजे. पैसे थोडे कमी मिळाले तरी चालतील, पोट भरण्यासाठी फार पैसे लागत नाहीत, पण माणूस म्हणून त्याला समाजानं स्वीकारावं, माणूस म्हणून त्याचं कौतुक करावं आणि त्याचं काम बघितल्यानंतर विचारायला पाहिजे की याचे वडील कोण आहेत की ज्याच्यामुळे एवढा चांगला मुलगा घडला. हे महत्वाचं. पालकांचा रोल पण यामध्ये खूप मोठा आहे. म्हणजे जितका शिक्षकांचा रोल मोठा आहे, जितका समाजाचा आहे, जितकी मेहनत त्या विद्यार्थ्यांना स्वतः केली पाहिजे, तसाच पालकांचा आणि घरचा सपोर्ट सुद्धा महत्वाचा असतो. पण सर, या सगळ्या मोठ्या व्यापात म्हणजे शिक्षण क्षेत्र, सामाजिक, राजकीय, या सगळ्या प्रवासात आपण इतर सुद्धा काही गोष्टी अगदी आवर्जून जोपासल्या. मगाशी सांगितलं तसं संगीत आणि इतर काही तालवाद्य जे तुम्हाला ऐकायला आवडायचे, त्या कार्यक्रमांना तुम्ही जायचं. संगीत, नाटक, या सोबतच तुम्ही व्याख्यानांना सुद्धा राज्यात बऱ्याच ठिकाणी फिरलात आणि तुम्ही व्याख्यानं दिलीत. तर त्यातले तुमचे विषय कोणते असायचे? विषय समाजाला उपयुक्त असलेले विषय आहे. म्हणजे देहबोली आणि व्यक्तिमत्व, नेतृत्व गुणांची जोपासना, जागतिकीकरण आणि मध्यमवर्ग, जागतिकीकरण आणि शेती, कीर्तन वगैरे असते तिथेही जात असे. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांच्याबद्दल बोलत असे, अशा शिक्षण पद्धतीबद्दल बोलत असे, विनोदाबद्दल बोलत असे. विनोद हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. एखाद्या गोष्टीकडे विनोदीपणाला बघण्याची वृत्ती ही सगळ्यात महत्वाची आहे आणि विनोदीपणा हे सुसंस्कृतपणाचं लक्षण आहे. या अर्थानं विनोदाची जाण व्हावी यासाठी विनोदावर, कवितेवर बोलत असे, भक्तिमार्गाबद्दल बोलत असले, गीतेवर बोलत असले. विषयांना अशी मर्यादा नव्हती. अगदी बेळगावपासून ते इकडं चिपळूण किंवा राजापूर किंवा दापोली, मंडणगड अशा ठिकाणी व्याख्यानाला मी गेलो होतो. इकडं ओरुसला वगैरे गेलो होतो. वाळवा शिराळा तालुक्यात बहुतेक सगळा फिरून झालेला आहे. व्याख्यानांच्या निमित्तानं तुमचं फिरणं बरंच झालं असेल, बऱ्याच लोकांशी परिचय झाला असेल. पण तुमच्या या सगळ्याच एकूण कार्याबद्दल तुम्हाला बरेच पुरस्कार मिळालेत. पण तुम्हाला
या सगळ्या प्रवासात सगळ्यात मोठा पुरस्कार किंवा मोठी मिळालेली शाब्बासकी कोणती वाटते? लाईट गेलेली आहे, वादळ वारं बाहेर आहे, आणि तरी मी 1 तास वर बोलत होतो डॉक्टर आप्पासाहेब पवारांच्या बरोबर विद्यापीठामध्ये. तो एक प्रसंग मला आठवतो. आणि बाहेर आल्यानंतर खूप जणांनी सांगितलं आजचं व्याख्यान अतिशय चांगलं झालं. मी प्रेक्षकांचं तोंड न दिसता मग बोलत होतो. अंधारात चालू. अंधारात, पूर्ण अंधार, बाहेरही अंधार आतही अंधार. ते व्याख्यान मला आठवतं. दुसरं व्याख्यान असंच कराडला पेन्शनर्स संघटना आहे, तिथेही लाईट गेली होती. जागतिकीकरण आणि पेन्शनर्स याच्यावर मी बोललो. तेही तास 1.5 तास व्याख्यान चाललं होतं. तेही लोकांना आवडलं होतं. आणि ही दोन्ही व्याख्यानं मला आजही आठवतात. अतिशय चांगली झाली होती. तर आता आपण बऱ्याच विषयांवर गप्पा मारल्या, पण या सगळ्याच कारकिर्दीत असं कुठलं काम तुम्हाला वाटतं की जे करायला मिळालं त्याचा खूप जास्त आनंद आहे, आणि अशी एखादी गोष्ट की जी म्हणजे करायची होती, इच्छा होती, पण ती करता आली नाही, पण आत्ताच्या काळात ती घडतीये? माझी बहीण शैला संघ, ती कवयित्री होती, चित्रकार होती. तिच्या नावानं विद्यापीठात पुरस्कार ठेवायचा होता, पण आजपर्यंत घडलेलं नाही. भविष्य काळामध्ये आम्ही ती करू. सुवर्णपदक तिच्या नावानं द्यायचं आहे, ते जाणून गेलेलं आहे. पी.जी. पाटलांच्या स्मृती प्रीत्यचं जे सुवर्णपदक ठेवलं तर 25,500 मी त्यावेळेला दिले होते. त्यामुळं तो भाग माझ्यासाठी महत्वाचा होता, जाणीव बाळगणं. तरी राहून गेलेलं आहे. एखादं वाद्य वाजवायचं होतं मला, ते काही आजपर्यंत जमलेलं नाही. पण कुठलं आवडलं असतं? तबला, पेटी, असं कोणतं वाद्य की जे तुम्हाला सतार शिकायला वाजवायला आवडलं, पण कधी शिकायचा प्रयत्न केला नाही? वेळच मिळाला. सतार शिकायचं राहून गेलं. पण या प्रवासात बरेच मोठे दिग्गज लोक भेटले. पी.जी. पाटील असतील, एन.डी. पाटील सर असतील. तर ही अशी काय व्यक्तिमत्व आहेत की ज्यांचा आपल्यावर असा प्रभाव पडतो आणि त्यांच्यामुळे आपलं आयुष्यच पूर्ण बदलून जातं? तर तुम्हाला आज किती समाधान आणि आनंद वाटतोय की या लोकांचा आपल्याला सहवास मिळाला आणि त्यांच्याकडून शिकायला मिळालं? एकतरी माणसाने सर्वस्वाचा त्याग केलेला आहे. एन.डी. पाटलांना 1,00,000, 2,00,000चे आणि 10-20 पुरस्कार मिळाले, पण हे सगळे पुरस्कार त्यांनी समाजासाठी दिले. एक पै चटली घरी नेली. म्हणजे इचलकरंजीला जी समाजवादी प्रबोधिनी आहे ती, किंवा रे शिक्षण संस्था, या दोन्ही त्यांनी ते 10-20 लाख रुपये वाटून दिले. पैशापेक्षा समाज महत्वाचा किंवा सामाजिक काम करणाऱ्या संस्था महत्वाच्या, ही भूमिका महत्वाची. आणि शिक्षण का, तर माणसामध्ये परिवर्तन घडवणं, माणूस चांगला करणं, ही त्यांची भूमिका होती. बरेचसे पी.जी. पाटील असेल, हजारो व्याख्यान दिली, व्याख्यानाचे कधी पैसे घेतले नसतात. ट्रकनं सुद्धा प्रवास करायचे. त्यांनी मृत्यूसमयी त्यांची 25-30 लाखाची प्रॉपर्टी होती, जी समाजाला वाटली. कुठे नेहरू विद्यालय कोल्हापूर किंवा विद्यापीठामधलं मुलींचं हॉस्टेल, अशा अनेक संस्थांनी त्यांनी देऊन टाकल्या. एक पैसे स्वतःसाठी ठेवली नाही. अगदी स्वतःचा बंगलाही विद्यापीठाचं केंद्र काढण्यासाठी शिवाजी विद्यालयाला दान केलं. ही माणसं आमचा आदर्श आहे. तिखतं काय, तुमचं दातृत्व, तुमच्या मनाचा मोठेपणा आणि सामाजिक संस्थांच्या पाठीशी तुम्ही वेगळे राहिलात, तेच उभं राहतं. आणि समाजाशी बांधिलकी महत्वाचीच आहे. एन.डी. सरांची सगळी बांधिलकी समाजाशी आहे. एक काळ असा होता की मधुकरराव चौधरींनी श्वेतपत्रिका काढली. श्वेतपत्रिकेमध्ये 2 अभ्यासक्रम होते, एक ऑर्डिनरी आणि एक प्रोग्रेसिव्ह. ऑर्डिनरीचा अर्थ काय, तर इंग्लिश सोडायचं, गणित सोडायचं आणि SSC पास व्हायचं. इंग्लिश आणि गणित सोडल्यानंतर पुढं कॉलेजला जाणं शक्य नाही, 12वीला जाणं शक्य नाही, पुढं कॉलेज इंजिनियर आणि डॉक्टर होणं शक्य. आजचे शेकडो डॉक्टर्स वगैरे, इंजिनियर्स, टेक्नॉलॉजिस्ट तयार झाले नसते. याच्या विरुद्ध एन.डी. सरनी मोहीम काढली. सगळ्या महाराष्ट्रावर फिरले. 140 सभा घेतल्या होत्या त्यांनी महाराष्ट्रामध्ये. आणि त्या माणसाची बुद्धिमत्ता एवढी की ही गोष्ट लक्षात आली बाळासाहेब देसाईंच्या. त्यांनी बाळासाहेब देसाईंनी विचारलं, काय चाललंय तुझं? त्यांनी समजावून सांगितलं. आणि ते म्हणले, बहुजन समाज शिक्षण वाट लागेल. मी मला कळलं, म्हणले आता सगळ्यांना समजायला पाहिजे. त्यामुळे विधान परिषद आणि विधानसभा हे सगळे आमदारांनी एकत्र बोलवले जाहीर सभेमध्ये. आणि दोघांच्या एकत्र सभेमध्ये 2 तास एन.डी. सरने मांडलं. आणि मग सरकारी विधेयक होतं, या
त्या काळातले शिक्षण मंत्री मधुकरराव चौधरी तर हे सरकारी विधेयक मागं घ्यायला लागले. समाजाचा प्रश्न ज्यावेळेला बोलतो, समाज ज्यावेळेला ऱ्हास होईल असं वाटतं, त्यावेळेला जी माणसं समाजाच्या उद्धारासाठी उभे राहतात ती माणसं खऱ्या अर्थानं मोठी. म्हणजे एडिसननी ते केलं. मग टोलचा लढा असो, टोल वसुली जो चुकीचा होता, जे चुकीचं आहे त्या सगळ्याच्या विरोधी उभे राहिले. एनरॉनच्या बद्दल तर गंमत अशी, तो करार भाग करताय तुम्ही, तर कराराचं वैशिष्ट्य असं होतं, 1400 मेगावॅट वीज त्यांनी द्यायची. ती वीज देताना महाराष्ट्र MSCB आहे ना, तिची नाही, पहिल्यांदा वीज यांची घ्यायची. त्या काळात विजेचा दर होता 7.40 रुपये. आज तो 25 रुपयाच्या पुढे गेला असं युनिटला. त्याची पुढली रेट होती, आमच्यात कंपनीत बघायला यायचं असेल तर 4 तास आधी कळवायचं, त्याशिवाय आत यायचं नाही. याचा अर्थ गोलमाल होऊ शकतं, बंद ज्यांनी तर ठेवू शकतात, तुम्ही गेल्यावर चालू करू शकतात. तर एक 2 अटीचा एवढे चमत्कारी एक अट अशी होती की जर त्यांचं बिल थकलं महाराष्ट्र सरकारकडनं, तर महाराष्ट्र सरकारची विधानसभा आणि विधान परिषद ही त्यांना घाण टाकलेली होती, ती विका, तुमचे पैसे घ्या. इंडी सर म्हणले घडलं असतं तर मंत्र्यांना रस्त्यावर बसून काम करायला लागलं असतं, विधान परिषद विधानसभा सगळ्या गेल्या असतात. हे कोणाच्याच लक्षात आलं नव्हतं. त्यांचे पैसे डॉलरमध्ये द्यायचे, कंपनी भारतामध्ये रुपयामध्ये का नाही, ते डॉलरमध्ये द्यायचे. ह्या सगळ्या अटी अपमानकारक होत्या. काही नाही असं म्हटले, गेल्या 1000 वर्षामध्ये असं करार झालेलं नाही, पुढल्या 1000 वर्षात असं करार होणार नाही. असला करार मूर्खपणाचा आधी शरद पवारांच्या काळानंतर मग मनोहर जोशींच्या काळामध्ये झालेला करार हा. त्या कराराच्या विरोधात लहान मोठं महाराष्ट्रभर आणि शेवटी एनरॉनला कशा उडालायचं. आत्ताच्या काळात म्हणजे शिक्षण परिस्थितीबद्दल आपण आत्ताच्या काळातला बोललो, पण आत्ताची राजकीय परिस्थिती घेतली तर आपलं राज्य आणि देश नेमका कोणत्या दिशेने चाललाय असं वाटतं? लोकहिताची दिशा आहे असं मला वाटत नाही. व्यक्तीचं स्टोम, नेतृत्वाचं स्टोम, सर्वसामान्य माणसांचा फारसा विचार होत नाही. शिक्षणामध्ये नको असलेले बदल आता व्हायला लागले. विद्यापीठाच्या शिक्षण काळामध्ये किंवा प्राथमिक माध्यमिक शिक्षणामध्ये सरकारचा हस्तक्षेप आहे आणि तो चुकीचा आहे. इतिहास बदलणं चाललं, हे चालणार नाही. आणि या अर्थानं शिक्षणामधला सरकारचा हस्तक्षेप थांबला पाहिजे. विद्यापीठ ग्रांट्स कमिशन बंद झालं, कॉलेजचे पैसे मिळत असत. आता ज्याच्या खिशात पैसा असेल त्यानं जावं शिकावं. बरोबर. शिक्षण ही विक्री वस्तू झाली आणि याच्यामध्ये गोरगरिबांना शिक्षण मिळणं शक्य नाही. या सगळ्या गोष्टी, अनिष्ट प्रथा ज्या आहेत त्या येऊ चालल्या, किंवा विद्यापीठामधल्या कुलगुरूची नेमणूक ही राजकीय पद्धतीनं असते. या सगळ्या हस्तक्षेप सगळे थांबले पाहिजेत आणि विद्यापीठांना मुक्त स्वातंत्र्य दिलं पाहिजे, तर विद्यापीठ मोकळेपणाने काम करू शकतात. म्हणजे सध्याच्या काळात थोडासा मोकळा श्वास हा विद्यापीठांसाठी, शिक्षण व्यवस्थेसाठी आणि राजकीय दृष्टीने सुद्धा काही बदल होणं अपेक्षित आहे असं मत सरांनी व्यक्त केलेलं आहे. सर, बऱ्याच वेळापासून आपण गप्पा मारतोय आणि तुमच्या अगदी शिक्षणाच्या सुरुवातीपासून ते आत्ताच्या राजकीय परिस्थितीबद्दल आपण बऱ्याच विषयांना स्पर्श करायचा प्रयत्न केला. पण शेवटच्या भागात तुम्ही विद्यार्थ्यांसाठी आणि सध्या शिक्षकांसाठी असा कुठला गुरुमंत्र द्याल की जे करणं सध्याच्या काळात गरजेचं आहे, ते जर केलं तर ही परिस्थिती थोडीशी बदलण्यासाठी ते मार्गदर्शन ठरू शकेल? पहिली गोष्ट सरकारने हे केली पाहिजे, आता जे बहुतेक शिक्षक हे CHB वर आहेत, क्लॉक आवर बेसिस, ही पद्धती बंद करावी आणि पूर्ण वेळ शिक्षक नेमावं. कारण एक शिक्षक 3 ठिकाणी काम करत असेल ते बांधिलकी काय राहणार आहे मुलांच्या बरोबर. मुलांच्या बरोबर संस्थेबद्दल बांधिलकी राखायची असेल तर पूर्ण वेळ पगारी शिक्षक नेमायला पाहिजेत. ही पहिली महत्वाची गोष्ट. आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांना आर्थिक काही मदत करणं, गरीब विद्यार्थ्यांना, हाही सरकारच्या कामाचा भाग आहे. शिक्षणामध्ये शिक्षण तज्ज्ञांना स्वातंत्र्य देणं हाही तितकाच महत्वाचा भाग आहे. हिंदी सक्तीची करणं, पुन्हा माघार येणं, हे असले प्रयोग सरकारने कधी करू नये. खेळणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे, कलेमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे. एक ज्याला आपण परिपूर्ण नागरिक म्हणतो तसं घडवणारं शिक्षण संस्था असल्या पाहिजे. आणि शिक्षकांनी पूर्ण वेळ शिक्षणाला वाहून घ्यावं. ट्युशन घरी करणं हे बंद करावं. शिकवणे करणे आपलं काम नाही, त्यासाठी बाकीची माणसं आहेत.
शिकवणी करणारे शिकवणी करावी, शिक्षकाने आपलं काम शिक्षकाचं करावं आणि पूर्ण वेळ करावं. ते पार्ट टाइम करण्याचं काम नव्हे. या अर्थानं शिक्षणामध्ये शिक्षकांनी ही भूमिका आणि आपण पालक आहे. मी एकदा म्हटलं होतं, एक प्राध्यापक म्हणले गेली 24 वर्ष मी काम करतोय. मी त्यांना एकच प्रश्न विचारला होता, तुम्हाला एक सांगा म्हटलं, आयुष्यामध्ये मी कोसळण्याच्या मार्गावर होतो, आयुष्यातून उठण्याच्या मार्गावर होतो, अशा वेळेला या शिक्षकांच्या मुळे मी माणसात आलो. अशी 24 उदाहरणं सांगा 24 वर्षातली. राहिले म्हटलं 24, 10 सांगा, एक सांगा, तेही सांगता आलं नाही. तुमची विद्यार्थ्यांची बांधिलकी शून्य आहे. विद्यार्थ्यांच्या अडचणीमध्ये त्याला मार्गदर्शन तुम्ही करणार असाल तर तुम्ही काय शिक्षक आहात? शिक्षकांची बांधिलकी विद्यार्थ्याची आहे, शिक्षणाशी आहे. ते जो शिक्षक मानत नाही तो शिक्षक नव्हे, तो पोटार्थी आहे, पाट्या टाकणार. या अर्थानं शिक्षकांचं कसून आणि शिक्षण संस्थांनी देणगीवर शिक्षक नेमणं बंद करा. पण शेवटी पैसेवाला शिक्षक येणार आहे, त्याची गुणवत्ता म्हणजे त्याचा पैसा आहे. पैसा ही गुणवत्ता नव्हे, गुणवत्ता ही गुणवत्ताच असते. आणि गुणवत्ता असेल तिथून म्हणजे काही समथिंग कम्स आउट ऑफ समथिंग, नथिंग कम्स आउट नथिंग. शिक्षकाकडेच मेरिट नसेल तर विद्यार्थ्यांना काय देणार? मेरिटचे शिक्षक नेमणं ही बेसिक गोष्ट आहे आणि शिक्षण संस्थांनी ती करावी. माझा नातेवाईक, माझा भाचा 10 लाख 50 लाखापर्यंत लिलाव होतो. लिलाव पद्धतीने शिक्षक नेमून नाहीत. येणाऱ्या शिक्षक म्हणजे पिढीचं वाट लावाल तुम्ही. आणि विद्यार्थ्यांची भूमिका कशी असायला हवी? विद्यार्थ्यांची भूमिका हीच, मी समाजाचा उपयुक्त घटक होऊ शकेन का? माझ्याबद्दल समाज चांगलं बोलेल का? माझ्यामुळे आई वडिलांचं नाव घेतलं जाईल का? माझ्यामुळे शाळेचं नाव घेतलं जाईल का? कुठल्या शाळेचा विद्यार्थी विचारतात. आमची एक विद्यार्थी अलका पुजारी, याला येळीन पाणीला कॅम्प होता, पाऊस आला आणि एक माणूस खेळणी विकत बसला होता, मिठाई विकत बसला होता. तर मुलीनं त्यांना सगळ्या मुली घेऊन मिठाई गोळा करून ठेवायला मदत केली, खेळणी विकायला. तुला विचारलं तुझं कॉलेज कुठलं? मुलांच्यावरनं कॉलेजची विचारणा करणं त्याच्या गुणामुळं हे कॉलेजचं यश आहे. आणि या पद्धतीने विद्यार्थी घडवणं हे कॉलेजचं काम. तर या पद्धतीनं विद्यार्थ्यांची भूमिका असली पाहिजे आणि शिक्षकांची भूमिका कशी असली पाहिजे. सोबतच सध्याची शिक्षण पद्धती आणि जी नाळ आधीची शिक्षकांची विद्यार्थ्यांशी पालकांची जी होती ती कुठेतरी ब्रेक झालेली आहे. आणि कॉन्ट्रॅक्ट पद्धतीमुळं तुम्ही सांगितलं की शिक्षकच 2-3 ठिकाणी अडकून असतात, त्यामुळं जी अटॅचमेंट असायला हवी ती दिसत नाही. आणि डोनेशनवर जर शिक्षकांची भरती होणार असेल तर मला वाटतं की सरांनी सांगितलं की पैसा आपल्याला तिथं जास्त दिसेल आणि जिथं पैसा असतो तिथं गुणवत्ता असेलच, याची काही आपल्याला शाश्वती देता येत नाही. त्यामुळे बऱ्याच वेळापासून आपण मनमोकळ्या गप्पा मारल्या. प्राचार्य विश्वास सायनाकर सर आपल्या सोबत होते आणि सगळ्याच गोष्टींना सरांनी अगदी दिलखुलासपणे स्पर्श केला. म्हणजे राजकीय जीवन असेल, शैक्षणिक जीवन असेल किंवा इतर त्यांचं सामाजिक काम असेल, या सगळ्या गोष्टींबद्दल सर अगदी दिलखुलासपणे वेळ काढून बोलले. सर, तुम्ही इतका मोलाचा वेळ दिलात आणि छानशा गप्पा मारल्यात, आपल्या अनुभवाबद्दल सांगितलं, त्याबद्दल मी अगदी मनापासून आपले आभार मानतो. धन्यवाद. मी तुम्हाला धन्यवाद देतो. थँक्यू.